गाइस ये देखो कोहरा ही कोहरा। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आगरी ट्रेकर्स मध्ये। तर आज आलो आहे आम्ही किल्ले रायगडला आणि आम्ही ॲक्च्युली निघालोय रात्रीच 12 वाजता निघालेलो घरातून आणि जस्ट आता 6 वाजल्यात। 6 वाजता पोचलो आम्ही किल्ले रायगडावर आणि जस्ट आता पायऱ्या स्टार्ट केल्यात चढायला आणि दाखवतो आता मग। आणि ॲक्च्युली रात्र आहे आता, तर तुम्हाला काय दाखवता पण नाही येणार। सो जसं उजेडेल तसं तुम्हाला दाखवू सर्व नजारे इथले आणि किल्ले रायगडाची थोडीशी माहिती बी सुद्धा सांगू, तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। आशिष, कसं वाटतं तुला रात्री चालायला? आता रात्री नाही, सकाळ झाली भावा। हा मग रात्रच आहे ना सध्या बाई, काळोख आहे म्हणजे रात्र आहे। खूप गारवा आहे, हवेत खूप मजा येते। तू एवढं झाकून का घेतलं स्वतःला? एवढी थंडी वाजते तुला? हो थंडी वाजते म्हणून तर। आणि आमच्या सोबत आज न्यू मेंबर पण एक रोहित। रोहित, कसं वाटतं तुला? मला खूप छान वाटतं। मी पहिल्यांदा आलोय रायगडवरती, माझी खूप इच्छा होती रायगडवर येण्याची, ती आज पूर्ण होत आहे। ओके। आणि गणेश, आता मोबाईल सोडून दे भावा आणि आता आपण आपली ट्रेक स्टार्ट करू। तर जरा मोबाईल मध्ये कमी, सकाळच्या एकदम थंड वातावरणात एवढं खूप भारी वाटतंय रायगडावरती। रायगड म्हणजे आमचं स्वर्ग आहे हा भाई। बरोबर आहे, मग आता स्वर्गाची हवा का आणि मोबाईल यूज करणं बंद कर जरा। आणि मित्रांनो, हा पहिला बुरुज किल्ले रायगडाचा आणि याचं नाव आहे खुबलाडा बुरुज म्हणून आहे। हा बघा आमचा ट्रेकिंग पार्टनर। होय होय, थांब जरा। ॲक्च्युली रायगडला जायची इच्छा पण खूप आहे वाटतं त्याची, म्हणून तो आमच्या जोडीला येतोय। मजा येईल ना? उतरताना लगेच उतरेल माणूस। मित्रांनो, सकाळचा गारवा रायगडाचा खूप कमी लोकांच्या नशिबात भेटतो। कधी पण रायगडवर याल तर सकाळी या। यो ब्रो, काही सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही चंद्र दिसतो अजून पण। अतिशय सुंदर असा नजारा आहे, एकदम थंडगार हवा आणि रायगडचं असं दृश्य रात्री म्हणजे सकाळच्या उजेडात बघणं आणि हा एक चंद्र। आमची बऱ्याच दिवसापासून इच्छा होती की रायगडला जायची म्हणून, खास करून आज न्यू मेंबर आलेला आहे रोहित, त्याची खूप इच्छा होती जायची म्हणून आम्ही प्लॅन केला। काल रात्रीच प्लॅन केलं आणि आज सकाळी आम्ही इथं पोचलो आहे आणि अतिशय सुंदर असं वातावरण आहे आणि सकाळच्या वातावरणात चालायला पण खूप भारी वाटतं। आता जाऊ आम्ही, एक 15-20 मिनटात महादरवाजापाशी पोचू आणि तुम्हाला दाखवू तिथले दृश्य सर्व। अतिशय सुंदर असा नजारा आहे मित्रांनो। छोटा पार्टनर, चल रे वरती चल। चला चल तू पण। आशिष, रात्रीची सकाळ झाली। अरे गाणे त्यांना पण दे खायला बाई, तूच किती खातेल? आशिष बघ, त्यांच्या बिस्किटासाठी सोड। बघ ना त्यांच्या बिस्किटांकडे पण बघत दोघांची, हे दोघांची आणि ते मोठ्याची लय भांडणं चालू आहेत की यांच्या जोडीला कोण जाईल म्हणून। हे बघ एकमेकाला खुन्नस देतात। यो प्रथमेश सारखा वाटतं आणि यो सूर्य सारखा वाटतं आणि तो 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 कोणच्या सारखा रे? आशिष नको, आशिष तर जोडीला आले ना आपल्या।
हर्षल नको, हर्षल जास्त भुरा आहे. पत्या पत्या पत्या. मी महादरवाजापाशी येऊन पोचलेलो आहे आणि आता महादरवाजा ओपन होत आहे पूर्णपणे. बघू शकता तुम्ही, आता छोटा दरवाजा बंद झालाय. मित्रांनो बघू शकता तुम्ही, जसं शिवकाळात व्हायचं तसंच सकाळी 7 वाजता हा महादरवाजा ओपन होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. मी महादरवाजा क्रॉस करून थोडं वरती आलेलो आहे. एक अजून अर्ध्या तासाची ट्रेक बाकी आहे. मग आम्ही जिथं महाराजांचं राज सिंहासन आहे तिथं पोचू. ते पण दाखवू तुम्हाला. पण त्याच्या अगोदर हे माझ्या पाठचं दृश्य बघा. अतिशय सुंदर असं दृश्य आहे. आणि या तोफा पण बघू शकता तुम्ही. रोहित, सुंदर अशी तोफ चालवायचा विचार आहे का तुझा? नाही, ते चालू शकत नाही आपण. स्वराज्याची तोफ. आणि ही जागा आहे, इथं तोफेला बत्ती द्यायचे. यात खिल्ला टाकला की ती तोफ निकामी व्हायची. आणि हा सुंदर असा नजारा. तर काहीच माझ्या पाठीमागून बघू शकता तुम्ही हत्ती तलाव. या तलावाच्या पाण्याचा वापर हा प्रामुख्याने पिण्याच्या पाण्यासाठी आणि हत्तीच्या आंघोळीसाठी केला जात होता. म्हणून याचं नाव हत्ती तलावाचं ठेवलेलं आहे. हा एक गंगासागर तलाव. आणि महाराजांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसागर नद्यांनी आणि महान्यांनी आणलेली देवळे या तलावात फेकली होती. त्यामुळे या तलावाला गंगासागर असं नाव दिलेलं आहे. गंगासागर तलावाच्या समोरच 2 उंच असे मनोरे दिसतात. पूर्वी हे मनोरे 5 मजल्याचे होते असं शिवकालीन इतिहासात पण नोंद केलेली आहे. मित्रांनो, हे आहेत 8 राण्यांचे 8 महल. हे आहेत रायगडावरील धान्याचे कोठार. पूर्वी येथे धान्य साठवलं जात होतं. आणि धान्य कोठाराच्या बाजूलाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाचे राहण्याचे ठिकाण आहे ती. बघू शकता तुम्ही. आणि आता आपण जाऊयात शिवाजी महाराजांच्या महालाकडे.
छत्रपती शिवाजी महाराजांचं महल. सांगितलं जातं की याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना 3 एप्रिल 1680 रोजी निवडण्यात आले. हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा. मित्रांनो, हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं सचिवालय. स्वराज्याच्या बाबतीत जे काही निर्णय घ्यायचे होते ते याच सचिवालयात होते. बघू शकता तुम्ही. गणेश खूप चांगलं काम करतो मित्रा. गणेश काय बोलतील? जे लोक गडावर येतात आणि प्लॅस्टिक टाकतात, कचरा टाकतात, त्यांच्यासाठी काय बोलतील? त्यांना महाराजांचा खरा इतिहास माहिती आहे ना, ती लोक असं कधीच करणार नाही. ते फक्त एक शॉक म्हणून येतात. त्यांना हे कधीच कळणार नाही महाराज म्हणजे काय होते, हे त्यांना कधी कळू शकणार नाही. त्यांचा इतिहास मला एक समजत नाहीये भावा. पण आपली लोक ठीक आहे, बाहेरची लोक ठीक आहे, येऊन कचरा करतात, पण जी लोक आपली आहेत ती लोक पण तेच करतात शेवटी. मला एक समजत नाही. मला एक सांग फक्त, जर आपण गडावर भरलेली पाण्याची बॉटल घेऊन येऊ शकतो, मग रिकामी बॉटल का नाही नेऊ शकत आपण? तर हे त्यांना माहिती की ती लोक का करतात काय नाही. आपली ताण लागली म्हणजे संपलं, हाच विचार ती लोक करतात. सगळा कचरा तेच टाकून जातात जिथे तिथे. आता तरी पहिले आणखी डस्टबिनची व्यवस्था आहे, तरी लोक इथे कचरा करून जातात, पण लक्ष देत नाही. एनिवेज, तू चांगलं काम करतोय, तरी लोकांना सांगू आपण की तुम्ही पण कचरा करू नका. ही आहे बाजारपेठ रायगडावरची. लांबच लांब दिसते खूप. हो मित्रांनो, बघू शकता तुम्ही, अतिशय सुंदर अशी बाजारपेठ पल्ल्याची आहे. बाजारपेठेच्या पुढं आलोय आणि रायगडावरील सर्वात मेन आकर्षण म्हणजे रायगडाचा टकमक टोक, ज्याने दुश्मनाच्या मनात भीती निर्माण होते. बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे, तो आहे टकमक टोक. बघताय तुम्ही टकमक टोक. आणि त्याचा प्रबल दावेदार हा आहे. याचा पापाचा घडा भरलेला आहे पूर्ण. जाम पाप केलं त्यांनी. लग्न झाले तरी अजून पाप करतोय. जस्ट जोकिंग मित्रांनो, जस्ट जोकिंग नाही भाई, तुला समजून नाही. आणि यो तर सर्वात मोठा पापी आहे. फक्त आता पुण्याचं काम करतोय, चांगलं काम करतोय म्हणून जरा आता ठीक आहे भावा. तुझे जरा पाप आहेत ना ते कमी होतील. चांगले काम करतोय. मी समजा मी घरी नाही आलो तर समजायचं मला यांनी डकमक टोकावरून टाकून दिलं. पुढच्या ब्लॉग मध्ये नाही दिसलं तर तुझा कडेलोट आज फिक्स आहे भाई. याच्या बायकोनी पण बघावा. यो स्वतः बोलले यांनी मला ढकलून दिलेला आहे. गडकिल्ले बघायला जे पण लोक येतात ते स्वतःच्या घरात पण असंच कचरा करत असतील का? ॲक्च्युली हे गडकिल्ले आहेत ना, हे आमच्यासाठी स्वर्ग आहेत, एक मंदिराप्रमाणे आहेत. तर आपण कधी आपल्या मंदिरात कचरा करतो का? तर कृपया करून कधी पण गडकिल्ल्यांवर आलात ना तरी प्लॅस्टिकचा कचरा वगैरे करू नका. स्वतःचा कचरा आहे ना तो कॅरी करत जा. तो नंतर जाऊन आपण कुठे पण डस्टबिन वगैरे असेल ना तिथे टाकू शकतो. तर कृपया करून आपले गडकिल्ले आपण वाचवू नाही शकत तर त्यांना खराब तरी करू नका. तर जातो आम्ही आता जगदीश्वर मंदिरापाशी आणि तुम्हाला दाखवतो तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आणि श्री जगदीश्वराचं मंदिर. चला मग भेटूया.
जगदीश्वर मंदिर आहे. तर मित्रांनो, हे आहे जगदीश्वराचं सुंदर असं मंदिर. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेलं. आणि जगदीश्वर मंदिराच्या समोरच भग्नावस्थेत पडलेला हा नंदी तुम्ही बघू शकता. यावरूनच तुम्ही समजू शकता की ही लढाई धर्माची आहे. ओम नमः शिवाय. इको साऊंड बघा. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. आमचं दर्शन वगैरे तर झालेलं आहे. आणि हा डाकू बघू शकता तुम्ही. काळा डाकू आहे. काळा डाकू बायकोचा बैल बळवा. कसं झालं बघ ना मी कद्दू कसं जिम करायला लागेल. आशिष 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 तू बायकोचा बैल आहे ना? नाही, मग कोणचा बैल आहे? माझ्या मित्राचा नाही, यांचा पाळलेला बैल आहे मी. आणि आता आम्ही आपली पारंपरिक अशी पिठला भाकर खातोय. आणि त्यासोबत लसणाची चटणी आहे. दाखवतो तुम्हाला. आशिष, आपण असा जसं गावात बसल्यासारखं फील होतोय. तुला कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. म्हणजे आम्ही मग दरवर्षीच जेवतो. म्हणजे 2 वर्ष झाले जेवतो, 4 वर्ष झाले येतो, पण 2 वर्ष झाले जेवतो इथे. इकडच्या जेवणाचा थोडाफार आस्वाद घेतला पाहिजे इकडे येऊन. भावा, पण तू जास्त दमलेला वाटतोय. आता कसं वाटतंय इथं? मला विकनेस वाटतं, म्हणून मला असं वाटतं खाल्लं पाहिजे थोडंफार. पण आता इथं असं म्हणजे रिलॅक्स फील होतो मला. मातीच्या आपल्याला लादीवर बसायची सवय. पण आता मातीवर बसल्यावर कसं वाटतं? एकदम छान वाटतं एकदम. गणेश, तुला मी काय बोललो भाऊ, मोबाईल सोडून दे ना तू. मग आता मस्त जेवतो आम्ही आणि परतीचा प्रवास आमचा स्टार्ट करतो आता. आणि एक मेन राहिला आमचं टकमक टोक बघायचं आहे. तो बघूया, तुम्हाला पण दाखवू. तर मित्रांनो, आपला पिठला भाकरी तर आलेला आहे. बघू शकता तुम्ही. या खायला. आणि आता आम्ही खातो. भेटतो तुम्हाला नंतर. आता आमचं जेवण झालेलं आहे आणि थोडी विश्रांती करतोय. आता 10-15 मिनिटात आम्ही टकमक टोकाकडे निघणार आहोत. आणि तिथे खूप मस्तीखोर मित्र आहेत आमचे. आणि आम्ही आशिषला तिथून कडेलोट करणार आहे. बघू आता काय. आशिष, तुझी समाधी तिथं बांधू आम्ही. तू या जगाचा आणाची पंत आहेस, लक्षात ठेव. कनोजी शिर्के, तुझा कडेलोट तो होणारच भावा, लक्षात ठेव तू. मित्रांनो, पाहू शकता तुम्ही टकमक टोक. आणि हा झेंडा आहे, हा आम्ही लावलाय आमच्या आगरी ट्रेकर्स ग्रुपची एक ओळख म्हणून. पहिल्याच्या काळात जो कोणी स्वराज्याचा अपराधी असेल किंवा स्वराज्यद्रोही असेल त्याला या टकमक टोकावरून खाली ढकलण्यात येत असे. बघू शकता किती भयानक आहे.
आमचं सर्व